मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, अशा सर्व महिलांचे आता लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। एवढंच नाही तर ज्या महिलांनी जुलै महिन्यात फॉर्म भरलेला होता, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि ज्यांचे पैसे अजून आलेले नव्हते, तर त्या महिलांचे सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील दिवसापर्यंत सर्व महिलांचे पैसे येणार आहेत। म्हणजेच 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट अशा 3 दिवसात सर्व महिलांचे, ज्याही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत। परंतु कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत? ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तसेच ज्या महिलांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे, अशा सर्व महिलांना हे पैसे मिळणार आहेत। तर हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले की नाही हे तुम्हाला आता कसं समजेल? यासाठी खूप महिलांना येथे मेसेजेस येत आहेत। मेसेज जर आला तर समजून घ्या तुमचे पैसे आलेले आहेत। खूप जणांना येथे मेसेजेस येत पण नाहीयेत, तर मग कसं समजेल? तर प्रत्येक बँकेचा एक कस्टमर केअर नंबर असतो, ज्यावरती कॉल केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो आणि त्यात तुमचं अवेलेबल बॅलन्स किती आहे ते पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने पण तुम्ही चेक करू शकता। जर तो नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेला भेट द्यायची आहे, बँक पासबुक घेऊन जायचे, एंट्री करायची आहे आणि तेथे तुम्हाला समजून जाईल की तुमचे पैसे आले की नाही। अशा 3 पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही। तसेच काही जणांना जर पैसे आले नाही तर ते समजतील की आमचे पैसे आले नाही, आमचे पैसे आले नाही। तर 3 दिवस प्रत्येकाने वाट पाहायची आहे। 3 दिवसात सर्व महिलांचे पैसे बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत। आणि खूप जणांचं काय होतंय, फॉर्म भरताना वेगळंच अकाउंट दिलेलं आहे आणि आधार कार्डला वेगळंच खातं लिंक आहे। त्यामुळे काही जण काय करताय, फॉर्म भरताना जे खातं दिलेलं होतं त्याच्यात पैसे आले की नाही ते चेक करताय, परंतु तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक असेल ते बँक खातं तुम्ही चेक करा, त्याच्यातच तुमचे पैसे येणार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, पुढे शेअर करा, पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।